नमस्कार. उपस्थित सर्व माझे सहकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब, ज्यांच्याकडे आपल्या या कोविड केअर सेंटरची जबाबदारी आहे असे आमचे BDO, PHO, डॉक्टर्स, नर्सेस आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या जी मंडळी या ठिकाणी काम करत आहेत, अनेक लोक या कोविड केअर सेंटरसाठी काम करत आहेत, ते उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी, आमचे काही पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत, ते पत्रकार मित्र आणि ज्यांच्यासाठी हे कोविड केअर सेंटर निर्माण केलेलं आहे ते आपण सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी देतो, जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आणि आपण या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून जो काही आपल्याला 10, 12, 14 दिवसाचा कालावधी औषधोपचारासाठी किंवा विलगीकरणामध्ये राहावं लागतंय तो आपण या ठिकाणी घालवत आहोत. आणि या पार्श्वभूमीवर आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात, अनेक शंका कुशंका असतील, अनेक काळजी असेल. घरची काळजी आहे, घरच्या लोकांची काळजी आहे, स्वतःची काळजी आहे. इथं BDO साहेबांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम होतात, गाण्याचे कार्यक्रम होतात, आपल्यापैकी बरेच जण खेळ खेळतात. आणि एक कुटुंब म्हणून आपण जे काही 100, 150, 200 मंडळी या ठिकाणी आहे ते या ठिकाणी राहत असताना अशा प्रकारचे कोविड केअर सेंटर आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 आहे. आणि इथं तुम्ही शेकडो आहेत असे हजारो बंधू भगिनी आमचे वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये औषध उपचार घेत आहेत. आणि मागील काही दिवसामध्ये मी जेव्हा फिरलो खेडोपाडी आणि काही आपल्या सारख्या काही व्यक्तींशी चर्चा झाली, काही कोविड सेंटरला भेटी दिल्या, काही हॉस्पिटलमध्ये लोकांची प्रतिक्रिया ऐकल्या. मध्यंतरी मी कोविड पॉझिटिव्ह होतो तेव्हा माझ्या घरची परिस्थिती, तशीच सगळ्यांच्या घरची परिस्थिती, काळजी, चिंता, भीती हे सगळं आपोआप आपल्या मनामध्ये आलेलं आहे. आणि ते थोडं कुठंतरी दूर करण्याचा एक प्रयत्न. मी काय आपल्याला काही सल्ले देणार नाहीये, मी काही कुठला साधू नाही, मी कुठला संत नाहीये, मी काय आपल्याला कुठलं फार मोठं ज्ञान देणार आहे अशातला भाग नाहीये. आपल्यापैकीच एक मी पण आहे. पण आपण हे सगळ्या रुटीन जे आहे आपलं चाललेलं दैनंदिन जीवन याच्यापासून थोडं आपण बाजूला जायचा प्रयत्न करू. कुठलाही आजार आल्यानंतर, कुठलंही संकट आल्यानंतर आपण त्याच्यावर औषधोपचार कसे होतात, माझ्या शरीराची अवस्था काय आहे, या सगळ्या गोष्टीवर विचार करतो. परंतु जे आपलं मानसिक स्वास्थ्य आहे त्याच्याकडे तुमचं आमचं कधी लक्ष जात नाही. आणि एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायची आहे, जे मी सांगतोय ते फक्त इथल्या आपण कोरोनाग्रस्त आहात म्हणून इथल्या पुरत्याच कालावधी पुरतं नाही, हे संपूर्ण आयुष्यभरासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय आहे मानसिक स्वास्थ्य. आणि मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक स्वास्थ्य एवढंच महत्वाचं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून इथून गेल्यानंतर सुद्धा हा आपला विषय फार महत्वाचा राहणार आहे. म्हणजे आज कोरोनाचं संकट आलंय म्हणून उद्या आपल्याला आयुष्यभर कुठलं संकट येणार नाही असं नाहीये. आज कोरोनाचा आजार झाला म्हणजे उद्या आयुष्यभर आपल्याला कुठलाच आजार होणार नाही असं नाहीये. कारण जीवन हे चढ उताराचंच गणित आहे. कधी सुख आहे, कधी दुःख आहे, कधी त्रास आहे, कधी आनंद आहे, कधी जल्लोष आहे, कधी अश्रू आहे, कधी हास्य आहे. पण या सगळ्या जीवनचक्रामध्ये मानसिक स्वास्थ्य या विषयावर आपण थोडं लक्ष आपलं वेधूया. आणि मानसिक स्वास्थ्य काय महत्वाचं आहे, मी परवा एक पुस्तक वाचत होतो तर त्याच्यामध्ये मला काही वाक्य सापडले फार महत्वाचे. आपलं आयुर्वेद जे आहे, आयुर्वेद म्हणजे आपलं सर्व आरोग्यशास्त्र, त्याचे औषधोपचार हे ते सर्व त्याच्यामध्ये. त्या आयुर्वेदामध्ये आचार्य चक्रदत्त जे आहेत, ज्यांनी सर्वप्रथम आपल्या देशामध्ये औषधोपचारावर लिखाण केलेलं आहे, त्या आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे
भिरुतस्य रोग कर्तृत्वातः, भिरुतस्य रोग कर्तृत्वातः म्हणजे याचा अर्थ काय आहे? घाबरणाऱ्या व्यक्तीचा आजार बळावतो. म्हणजे आजाराचं मूळ कारण काय आहे तर भीती आहे. याच आयुर्वेदामध्ये पुढे काय म्हणलेलं आहे? दुसरा श्लोक आहे, विषाद रोगवर्धना नामं विषादम, विषाद रोगवर्धना नामं विषादम म्हणजे दुःख किंवा दुःखानं हे आपल्यातली प्रतिकार शक्ती कमी होत असते. हे त्या काळात लिहून ठेवलेलं आहे, जेव्हा वेदाचा काळ होता तेव्हा. आणि हेच मूळ मंत्र आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या मनामध्ये कुठलीच भीती नसली पाहिजे. आपण भीतीपासून मुक्त असलं पाहिजे, आपण सकारात्मक असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे औषधोपचार दिला जातोय तो आपल्याला लागू पडतोय, अन्यथा तो लागू पडत नाही. आता खूप इथं तर आपले कोविड केअर सेंटर आहे, परंतु आता ते DCH ज्याला म्हणतो आम्ही, पूर्णतः जे पेशंट आहेत ऑक्सिजनवर व्हेंटिलेटरवर तिथे पण आम्ही जातो, तिथल्या लोकांशी बोलतो. प्रचंड घाबरले, प्रचंड चिंताग्रस्त झाले, त्यामुळे दिलेलं औषध पण त्यांना लागू पडत नाही. कुटुंबातले लोक त्याच्यापेक्षा जास्त घाबरून गेले. कोरोना झाला म्हणजे की असं काहीतरी लोकांना वाटायला लागलं की फार मोठं काहीतरी संकट आलं. आणि मग कुटुंबातले सदस्य घाबरून गेल्यामुळं अनेक कोरोनाग्रस्त कुटुंबाचे जे मेंबर ज्याला कोरोना झालाय ते हातपाय गाळून गेलेले. आणि म्हणून मग पुढचं जे काही औषधोपचार व्हायला पाहिजे ते त्यांचं व्यवस्थित लागू होत नाही आणि त्याच्यातून अनेक कटू प्रसंग समोर येतात, अनेक वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागतं. म्हणून आज आपण या ठिकाणी आपलं तर औषधोपचार चालू आहे, खेळ चालू आहे, करमणुकीचे कार्यक्रम चालू आहेत. हे सर्व कशासाठी आहेत की तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहायला पाहिजे. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही बाकी आजार हे सगळं विसरून जा, कोरोना शब्दच विसरून जा. कोरोना म्हणजे दुसरं काही नसून एक प्रकारची सर्दी आहे असं लक्षात घ्या. सर्दी परस झाल्यावर आपण कसं आपापलं काम करत राहतो तसं आपापलं काम करत राहायचं, आपापलं करमणूक करत राहायचं, आपापलं चर्चा गप्पा टप्पा सगळ्यामध्ये गुंतून जायचं. डोक्यात कोरोना आणि कोरोनाचा विषय आणि त्याची काही कामायचं नाही. मग बघा तुमचं कसं फटाफट रिकव्हरी तुमची व्हायला. आणि म्हणून आपल्याला जे संत परंपरा आहे, आपलं सांगितलं जातं ना, मन करारे प्रसन्न. त्या आजोबा जे बसलेले त्यांना माहित असेल, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी जर कशाने होणार असतील तर तुमचं मन प्रसन्न केल्याने. आणि म्हणून मन जेवढं तुमचं चांगलं राहील, चंचल राहील, तेवढ्या प्रमाणामध्ये तुमची चांगली सुधारणा तुमच्या प्रकृतीची होईल. परत आपण गाणे ऐकत राहणार आहे भक्तिगीतामध्ये, आनंदाची डोही आनंदी तरंग. ऐकलं ना आपण भक्तिगीत? आनंदाची डोही आनंदी तरंग काय म्हणतात माऊली? जेवढं तुम्ही आनंदी राहाल तेवढं तुमच्या आनंदाचा डोह तयार होईल. जेवढं तुम्ही आनंदाच्या डोहामध्ये डुबकी माराल तेवढे तुमची इतर दुःख कमी होऊन जातात. आणि तेच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचं. म्हणून आम्ही पूर्ण जिल्ह्यावर आज आकाशवाणीवर एक मुलाखत दिली होती परवा, त्याचं प्रसारण झालं. कित्येक कोविड केअर सेंटरवर असं लाऊडस्पीकरवरती मुलाखत ऐकवली. खूप लोकांचे मला मेसेज आणि फोन आले, आम्हाला खूप समाधान झालं, आम्ही आता तंदुरुस्त होणार असा विश्वास त्या लोकांनी व्यक्त केला. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याची जी भीती आहे, काळजी आहे, बाहेर सगळं वातावरण कोरोनाचं आहे, लॉकडाऊन झालेलं आहे, काम बंद आहे, घरी बरेच जण पॉझिटिव्ह आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर एक नकारात्मक वातावरण जे तयार झालेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनावर एक ताण निर्माण झालेला आहे. आणि तो ताण निर्माण झालेल्या या प्रसंगाला बाजूला सारून आपल्याला ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करता येईल, हे ताणापासून मुक्त कसं राहता येईल. आणि मी आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हे आता पुरतच नाहीये, नंतर सुद्धा आपल्याला बरेच ताणतणाव येणार आहे, बरेच टेन्शन येणार आहे, बरेच काय प्रसंग येणार आहे. मी प्रार्थना करतो ईश्वराकडे की पूर्ण आयुष्यभर तुम्हाला चांगलेच प्रसंग तुमच्या वाटेला यावं. परंतु कधी दुर्दैवाने काय प्रसंग आला तर आपण खंबीर असलं पाहिजे.
आणि ताणतणाव विरहित असलं पाहिजे यासाठी आजची चर्चा आहे. मला तर तुम्ही मला ताणतणाव व्यवस्थापन काय म्हणले साहेबांनी, तुम्ही काय तर ताणतणाव म्हणताय, हे नेमकं आहे काय ताणतणाव? हे तर आम्हाला कधी माहित नाही शब्द. पण ताणतणाव शब्द आपल्याला माहिती जरी नसला तरी प्रत्येक मनुष्याला कळत नकळत कधी ना कधी ताणतणाव हा येतच असतो. तो 100% प्रत्येकाला येणारच आहे. गरीब असो, श्रीमंत असो, मोलमजुरी करणारा असो, लखपती असो, करोडपती असो, त्याच्या पद्धतीने त्याला ताणतणाव हा येणारच असतो. फक्त तो आपण कसा घ्यायचा नाही आणि त्या ताणतणावातून कसं मुक्त व्हायचं याच्याबद्दल आपल्याला थोडं इथं चर्चा करायची. आणि मग त्या दृष्टीने विचार करताना आपण आता थोडं लिहिलंय ताणतणाव व्यवस्थापन. काय असतं ताणतणाव? तर या ताणतणावाचं सर्वात महत्वाचं केंद्र काय असतं तर ते आपलं मन आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, त्या धर्मातले त्या संप्रदायातल्या जे काही संत असतील, थोर पुरुष असतील, त्यांनी मनावर फार लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि मन जर आपल्या नियंत्रणामध्ये आलं तर ताणतणाव निश्चितपणे आपल्या नियंत्रणात आल्याशिवाय राहणार नाही. आता ताणतणाव म्हणजे काय नेमकं? आपण ताणतणाव म्हणजे काय आपण समजून घेऊया. ताणतणाव म्हणजे काय तर आपल्या शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडणारा जो कोणता प्रभाव आहे तो प्रभाव म्हणजे ताणतणाव. म्हणजे आता माझं सगळं रेग्युलर चाललेलं आहे, व्यवस्थित आहे, आनंदी आहे, स्वच्छंदी आहे, व्यवस्थित संतुलन माझ्या शरीराचं मनाचं चाललंय. त्याच्यामध्ये फटकन एकदम माझं काहीतरी ऍक्सिडेंट झालं किंवा फटकन घरामधल्या कोणतरी आजारी पडलं तर लगेच माझ्या मनाचं संतुलन बिघडायला लागतं. काळजी वाटायला लागतं का कसं होईल, पैसा कुठून आणायचा, दवाखाना कुठे, डॉक्टर मिळतील का. आणि मग हे संतुलन बिघडलं की आपण समजून घ्यायचं की ताण निर्माण झाला, ताणतणाव आला. ही ताणतणावाची व्याख्या झाली. पण ताणतणाव हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तुम्हाला, मला, प्रत्येकाला तो येणारच आहे. तर तो आल्यावर त्याला तोंड कसं द्यायचं? आता मी आज कोरोनाग्रस्त झालो, मी घाबरून गेलो, मी काळजी केलो, मी टेन्शन घेतलो, काय होणार आहे त्याच्यानं, काय नाही. उलट पक्षी मी आनंदी राहिलो त्या परिस्थितीमध्ये, मला काय होणार नाही असं मी माझ्या शरीराला सांगितलं. औषधोपचार मला लगेच लागू पडले, मी लगेच बरा झालो. पण मी तर त्या कुठल्याही आजारामध्ये, ह्याच नाहीये, कोरोनाच्याच आजारात नाहीये, इतर अनेक आजाराला आपल्याला सामोरं जावं लागतं. अनेक अपघात आपल्या जीवनामध्ये होणार आहेत, अनेक कुटुंबप्रसंग आपल्या जीवनात येणार आहेत. त्यावेळेस आपण मनानं किती खंबीर आहोत याच्यावर त्याचा पुढचा इलाजच ठरत आहे. आणि म्हणून ही व्याख्या सांगितलेलं जसं आहे संतुलन बिघडल्यानंतर, मग काय बघूया आपण ताणतणाव लक्षण का असणार. साहेब आता मी तर एवढं 50 वर्ष वय झालं माझं, मला तर कधी ताणतणाव कळालं नाही. ताणतणाव असं काय तुम्हाला सांगून येत नाही. ताणतणाव आहे, हे मी आलो, ताणतणाव आहे, तुमच्या अंगावर आलो असं नाही. कधी येतो, कधी आपल्या शरीरात मनात वास करतोय तुम्हाला आम्हाला कळत पण नाही. याचे लक्षण काय काय ताणतणावाचे? की माणूस एकदम घाबरून जातो, हातपाय गळून जातात, विनाकारण डोकं दुखायला लागतं, हृदयाची धडधड वाढते, विनाकारण उलटी व्हायला लागते, सगळं काही चांगलं असताना सुद्धा निद्रा नाश होते, झोप येत नाही. आणि ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये बऱ्याच ठिकाणी हार्ट अटॅक सुद्धा येतो. आता तुम्हाला मी सांगतो, म्हणजे भीती दाखवण्यासाठी म्हणून नाही, पण माहिती असला पाहिजे म्हणून, कित्येक पेशंट कोरोनातून चांगले बरे होत आहेत, डॉक्टर डिस्चार्ज देत आहेत, आणि डिस्चार्ज दिल्यावर 4-2 दिवसांमध्ये हार्ट अटॅक येतो. हे कशाचं लक्षण आहे? तर कळत न कळत आपण त्या ताणतणावाला आपल्या शरीरामध्ये फारा दिलेला. आणि मग ही जी लक्षणं आहेत, ही लक्षणं माणूस एकलकोंडा होतो, कुणाला बोलत नाही, दुसरं कोणी आपल्याला बोललेलं आपल्याला आवडत नाही, उगाच आपण चिडचिड करतो कुणावर, छोट्या छोट्या प्रसंगामध्ये समोरच्या व्यक्तीच्या अंगावर धावून जातो. ही सगळी ताणतणावाची लक्षणं आहेत.
आता याची कारणं काय आपण लक्षात घेऊ. ताणतणाव येण्याची कारणे दोन प्रकारची आहेत. एक बाह्य कारण म्हणजे आंतरिक कारण. तर बाह्य कारण कुठले कुठले आहेत ते फार बाह्य कारणामुळं फक्त 5 ते 10% ताणतणाव येतो. लक्षात घ्या, बाह्य कारणामुळे फक्त 5 ते 10% ताणतणाव येतो, पण आंतरिक कारणामुळे 90 ते 95% ताणतणाव आंतरिक कारणामुळे येतो. आता बाह्य कारण म्हणजे कोणतं. आपण काम करतो तिथे काहीतरी भांडण झालं, माझ्या साहेबांना मला काहीतरी बोललं, एकदम माझी काहीतरी आर्थिक परिस्थिती थोडी गडबडली, ही झाली बाह्य कारण. पण सगळ्यात महत्वाची जी आहे ते आंतरिक कारण आहे. आंतरिक कारण म्हणजे कोणतं. चिंता, भीती, विनाकारण काहीतरी भीती. आपलं काय होणार नसतं पुढे, परंतु विनाकारण मनामध्ये भीती निर्माण होऊन जाते. काहीतरी फार मोठी अपेक्षा. आता माझी ऐपत ही मोटरसायकल घेण्याची आहे, पण मी जर विमान खरेदी करायची इच्छा बाळगली तर म्हणजे अंतरून पाहून पाय पसरावं म्हणतात, तसं न करता आपण काही मोठ्या अपेक्षा बाळगायला लागतो. ह्या ज्या भीती म्हणा, काळजी म्हणा, अशा नको त्या अपेक्षा, नको त्या प्रेरणादायी गोष्टी मनामध्ये निर्माण करणे, ह्या सगळ्या ज्या आंतरिक गोष्टी आहेत, याच्यामुळे कळत नकळत आपल्या शरीराचा आंतरिक बॅलन्स बिघडायला लागतो, संतुलन बिघडायला लागतं, आणि मग आपली प्रकृती खराब व्हायला लागते. आणि खराब झालेली असलेली प्रकृती आणखी खोलात जायला लागते. म्हणून आपण ठरवून टाकायचं, काय नाही, आपल्याला काहीच होणार नाहीये, जे काय होणार ते चांगलंच होणार. हे एकदा आपण मनानं ठरवून टाकलं, तसा सिग्नल आपण मनानं दिला की मग काही चिंता करायची गरज नाही. कारण मन, सुरुवातीला जसं म्हणलं ना, सगळे संत महात्मे थोर पुरुषांनी मनावर का जोर दिलाय, कारण आपलं मन आणि आपल्या शरीरामध्ये एवढी पॉवरफुल शक्ती आहे की त्याचा अंदाज तुम्ही आम्ही बांधू शकत नाही. एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो, अमेरिकेतला की लंडन मधला मला माहित नाही. एक कैदी होता, त्या कैद्याला फाशी शिक्षा जाहीर झाली होती. घडलेला प्रसंग आहे, म्हणजे काय दृष्टांत वगैरे नाहीये. त्या कैद्याला फाशी शिक्षा झाली होती, फाशी होणार होती, पण तिथल्या डॉक्टर लोकांनी, जे शास्त्रज्ञ लोकांनी काय म्हटलं, आता याला फाशी तर देणार, पण आपण याच्यावर प्रयोग करू. आता इथे सुद्धा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वगैरे डेट झाल्यानंतर डेड बॉडी आपण प्रयोगाला वगैरे देतो बऱ्याच ठिकाणी. तसं त्या गावातल्या शास्त्रज्ञाला असं वाटलं की आता यांना फाशी तर होणार आहे, आपण याच्यावर प्रयोग करू. त्या जेलरची परवानगी घेतली, रीतसर त्या कैद्याकडे गेले. कैद्याला सांगितले की बाबा उद्या तुला दुपारी 4 वाजता फाशी होणार आहे, पण असंही तसंही तू मरणार आहेस, तर असं करूया की तुला फाशीने मारण्यापेक्षा आम्ही एक झेरी नाग आणतो, एक साप आणतो आणि तुला डसवतो, चालेल का. तो कैदी म्हणला मला असंही तसंही मरायचं, फाशी घेऊन गेला काय, साप चावून गेले काय, द्या म्हणे, साप चावू द्या म्हणे, हाना म्हणे. आणि तुम्हाला सांगतो, दुसऱ्या दिवशी फाशी देणार होती. पहिल्या दिवशी संध्याकाळी ते शास्त्रज्ञ जेलर एक साप घेऊन गेले आणि कैद्याला फाशी देताना कशी पट्टी बांधतात काळी, तशी त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली, त्याला बसवलं खुर्चीवर. साप बीप बाहेर नेऊन सोडला, सापाला काहीच केलं नाही, सापाला चावू दिलं नाही, काय नाही, फक्त त्याला दाखवला होता. सापाची कुठली बाहेर घेऊन दिली आणि त्या कैद्याच्या पायाला एक टाचणी टोचवली. एक टाचणी एवढं जोरात टोचवली, तिथं थोडं रक्त पण आलं. त्या कैद्याची अशी धारणा झाली की मला साप चावला. आणि ही डॉक्टर मंडळी निघून गेली, तिथे डोळ्याची पट्टी केसेस राहिली. त्याला साप चावला होता का, नाही, फक्त टाचणी टोचली. पण हे सगळी मंडळी निघून गेली आणि 5-6 तासांना त्या कैद्याचा मृत्यू झाला. आणि तुम्हाला सांगतो, त्याचं पोस्टमॉर्टम केलं तर त्याच्या शरीरामध्ये सगळं सापाचं झेड सापडलं. हे प्रसिद्ध झालेलं आहे, म्हणजे हे काही खोटं नातं असं काही नाही. आणि मन आपण जसं विचार करायला लागतो, मला असं हे गोष्ट वाचल्यानंतर, दृष्टांत म्हणजे प्रसंग वाचल्यानंतर मला अगदी बऱ्याच ठिकाणी असं वाटतंय की किमान 25% लोकांना तर कोरोना प्रत्यक्षात झालेलाच नसणार आहे, की मला होतंय का, मला होतंय का, मला होतंय का म्हणूनच त्याला झालेलं असणार.
आणि सत्य आहे. आता हे तर मी वाचलं होतं, लंडन अमेरिकेत कुठं झाला प्रयोग माहिती वाचलेलं होतं. परंतु मी माझ्या गावात लहानपणी असताना शेतात काम करताना माझे मित्र होते, त्याचा मोठा भाऊ गवताच्या गंजीवर ते गवताचे ठोक्या लावत होता. तुम्हाला माझ्या गावाकडे ते ठोक्या करून ते शेणबिन लावून ठेवतात पुन्हा चारा काढायसाठी. तर ते गवताची ठप्पी लावत होता, वरच्या शिखरावर तो पोचला होता. आणि खालून त्या मित्राच्या, जो मित्र वरी चढला होता त्याच्या दुसऱ्या मित्राने त्याला सांगितलं की त्या जागी मागच्या वर्षी हाच तो मित्र जो वरी चढला होता त्याला साप लावला होता मागच्या वर्षी. पण तो घाबरला म्हणून त्याला न सांगता गावातल्या जाणकार माणसाला विचारलं. तो साप झेरी नव्हता, ते मानव बिनव गावावर असं तसलं बिनविषारी साप होता म्हणून त्याला सांगितलंच नाही काळजी करावी म्हणून. तो वाचला. 6 महिने गेले, वर्ष गेले. एक पूर्ण वर्ष गेल्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या कडबा तो रचत असताना ह्याला त्यांनी खरं सांगितलं की मागच्या वर्षी तुला साप लावला होता इथे. ते ऐकल्या गेलं, त्याने वरून खाली पडला आणि 6 तास बेशुद्ध होता. हे माणसाचं शरीर आहे. त्याच्यामुळं ही आंतरिक जे काही कारण आहेत ती ताणतणावाची आपण लक्षात घेतली पाहिजेत. आता हे कारणावर ह्याची उगमस्थान कुठले आपण बघूया. ह्याची ताणतणावाची उगमस्थान आपण 2 प्रकारचे आहेत, एक शारीरिक आणि दुसरं मानसिक. शारीरिक उगमस्थानामध्ये कुठला आहे? तुम्हाला इजा झाली, अपघात झाला, तुम्हाला एखादा आजार किंवा रोग झाला, जसा आता आपल्याला झालेला, मलाही झाला होता. हे असं काय झालं की आपलं सुरू होते ताणतणाव. हे झालं शारीरिक, इजा होणे, जखमा होणे, अपघात होणे, रोग होणे, आजार होणे, व्याधी लागणे. आणि दुसरा आहे आंतरिक. आंतरिक मध्ये तेच वार्ता सांगितल्याप्रमाणे काहीतरी ईर्ष्या, द्वेष, कुठला तरी कोणाच्या बद्दलचा तिरस्कार, नाही पाहिजे ते अपेक्षा करणं, आपल्या हातात नाही ते मिळून घ्यायचं बघणं, राग, ह्या सगळ्या गोष्टीमुळे सुद्धा आपलं संतुलन बिघडायला लागतं आणि आपण ताणतणावामध्ये जायला लागतं. आता ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर हे सगळं सांगितलं हे कारण आहे ते आहे. तर ह्या ताणतणावाचे परिणाम काय जरा लक्षात घेऊ आपण. तुम्ही म्हणा हे तर होतच असतंय, आम्हाला तर दररोजच होते. आम्हाला तर कधी काही झालं नाही, पण ते होत असतं, तुम्हाला आम्हाला बाहेरून दिसत नाही. ते परिणाम अतिशय भयंकर आहेत. ह्या परिणामामध्ये सर्वात महत्वाचा जर परिणाम कुठला असेल तर तुमच्या हृदयाचे ठोके वाढायला लागतात, ब्लड प्रेशर वाढतं, बराच वेळेस हार्ट अटॅक सारखे रोग होतात. तुमच्या मनामधला कळत नकळतपणा, चिडचिडपणा वाढायला लागतो. नको त्यावेळेस तुम्हाला चक्कर यायला लागते. सगळं काही व्यवस्थित असताना सुद्धा रात्र झोप लागत नाहीये. हे सगळे परिणाम सुद्धा आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. आणि या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून ही फक्त तुम्हाला मी माहिती देतोय, कारण या गोष्टीकडे तुमचं माझं कधी लक्ष राहतच नाही. म्हणून त्याच्याकडे आपलं कुठे लक्ष असलं पाहिजे. ठीक आहे, माझ्या जीवनामध्ये एखादा प्रसंग आला की तो मला आवडला नाही किंवा मला दुःखदायक आहे, ठीक आहे, मला आला प्रसंग, मी याच्यावर मात करेन. कारण ज्यांनी कोणी आपल्याला जन्म दिलाय, निसर्ग असेल, ईश्वर असेल, अल्लाह असेल, येशू असेल, ज्यांनी कोणी आपल्याला जन्म दिलाय तो आपल्याला मार्ग नक्की दाखवणार असतो. पण तसं आपण मनाला ठरवलं पाहिजे. आणि मग हे आता कारण बघितले, लक्षणं बघितले, त्याचे परिणाम बघितले, त्याचे उगमस्थान बघितले. आता हे सगळं झालं पहिला भाग. आता दुसरा भाग जो महत्वाचा तुमच्या आमच्यासाठी आहे, ठीक आहे, हे होणारच आहे, पण मग आता ह्याला सांभाळायचं कसं, की होऊ देणार नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे, ते आता आपला दुसरा भाग महत्वाचा आहे. ते तुम्हाला सगळ्यांना कदाचित माहिती असेल, तुम्ही त्याची अंमल पण करत असाल, पण मी फक्त त्याला काय म्हणतात अंडरलाईन करतो, म्हणजे अधोरेखित करतो की ह्या विषयावर आपण थोडं लक्ष आता ह्याच्यानंतर आपल्याला द्यायचंय पुढच्या काळासाठी, उर्वरित आयुष्यासाठी, फक्त कोरोनाच्या कालावधीसाठी नव्हे. आताच तर फार आवश्यक आहे, पण ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचे असे 5-6 महत्वाचे मुद्दे जे तुम्हाला आपल्या सगळ्यांना म्हणजे भविष्यामध्ये फार त्याचे काय म्हणतो उपयोग होईल. असे काय करता येईल
ठीक आहे, आता हे सगळं मला येणारच आहे. तर पहिलं आपल्याला केलं पाहिजे. मी तुम्हाला 15 उपाय सांगतो, तुम्ही मन लावून ऐका. पहिला आहे सकारात्मक दृष्टिकोन. आता म्हणून हे कसं की खायचंय? सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे कशासोबत खायचं असते? सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे कसं? हे आमच्या लहानपणी शाळेमध्ये शिक्षक सांगायचे, काचेचा ग्लास घ्यायचे, अर्ध पाणी भरायचे आणि काही मुलासमोर असं फिरवायचं आणि त्यांना विचारायचं, सांग ह्याच्या ग्लासाबद्दल तू सांग. काही मुलं काय म्हणणार, साहेब अर्धा ग्लास रिकामा. काही मुलं काय म्हणणार, साहेब अर्धा ग्लास भरलेला आहे. आता बघा, ग्लास तेच आहे, पाणी तेच आहे, विचारणारे तेच आहेत, विद्यार्थी वेगवेगळे आहेत. अर्धे विद्यार्थी म्हणतात अर्धा ग्लास रिकामा आहे, अर्धे विद्यार्थी म्हणतात अर्धा ग्लास भरलेला आहे. याचा अर्थ जे विद्यार्थी अर्धा ग्लास रिकामा आहे म्हणतात ती निगेटिव्ह विचाराचे लोक. जे म्हणतात अर्धा ग्लास भरलेला आहे ते सकारात्मक विचाराचे. आपण पण काय करतो, आपल्याला निसर्गानं, ईश्वरानं, जे कोणी आपल्याला मानतो, आपल्याला एवढं सगळं दिलेलं असतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि एखादी काही अप्रिय घटना घडली, एखादा अपघात झाला, एखादा आजार झाला की आपण ते देवाला किंवा द्यायला सुरू करतो, नशिबाला जाऊ द्यायला सुरू करतो. आणि तुला 99% चांगलं दिलंय त्याचा तू कधी विचार करत नाहीस. 1% काय झालं की लगेच शिव्या साफ करू. हे न करता सकारात्मक, ठीक आहे मला हे सगळं चांगलं मिळालंय, एवढं एक वाईट आलं असेल तर मला काय हरकत नाही, मी ह्याच्यावर माफ करतो. मला कोरोना झाला होऊ द्या, मी याच्यातून 100% बरा होणार. माझ्या कुटुंबातल्या कोणा लोकांना झालाय होऊ द्या, मी त्याचा औषधोपचार करतो, त्याची काळजी घेतो, त्याला बरं करतो. काय काळजी करायची गरज नाही. हे जो मनाला सांगतो हे सकारात्मक गोष्टी. नाही तर काही झालं की हातपाय गाळून बसायचं, आता कसं होईल, माझं कसं होईल, देवा कसं होईल, माझ्या कुटुंबाचं कसं होईल, हे होतो. ते निगेटिव्ह दृष्टिकोन एकदा तुमच्या शरीरात मनामध्ये आला की तुमचं फेल्युअर सुरू झालं, अपयश सुरू झालं. हा पहिला सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रभाव आहे. त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सांगतो की काही घटना आपल्या हातामध्ये नाहीये किंवा आपल्या हाताच्या बाहेर आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नैसर्गिक आपत्ती तुमच्या माझ्या हातात आहे, कोरोनासारखी परिस्थिती तुमच्या माझ्या हातात आहे का? आता माझ्या हातातच नाही तर मी कशाला परेशान होऊ? चलत चलत अपघात झाला, माझ्या हातात काय होतं? उद्या आभाळ आला, मुसळधार पाऊस पडला, माझ्या हातात आहे काही? तुमच्या हातात आहे काही? पण बरेच लोक ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्यासाठी परेशान होणार, टेन्शन घेणार, मेहनत असतो काहीतरी डोक्याला ताप करून घेणार. म्हणून दुसरा उपाय सांगतो की जीवनातल्या बऱ्याच घटना आपल्या हाताबाहेरच्या आहेत याचा आपण स्वीकार केला पाहिजे. म्हणजे आपण लगेच 100% तिथं मोकळे होऊन जातो, मग ताणतणाव याची गरजच नाही. मुसळधार पाऊस पडाला, मी घरात बसून परेशान, कसं करू काय करणार, तू करणार काय? अतिवृष्टी होती, पिकाचं नुकसान होतं, घराचं नुकसान होतं, आपला कोणतरी वाहून जातो, काय 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 होतं, ते आपल्या हातात नाही तर काय करणार आपण? तर हे स्वीकारलं पाहिजे की आपल्या हातामध्ये काही नाहीये. तिसरा उपाय आहे आपला हेकेखोरपणा सोडून दिला पाहिजे. कुटुंबात 10 लोक असतात तर 5 लोक हेकेखोर असतात. मला वाटत तेच झालं पाहिजे, मी म्हणून तेच झालं पाहिजे, माझं कसं काय तू ऐकत नाहीस. या हेकेखोरपणामुळं आपलं ब्लड प्रेशर कधी वाढतं आपल्याला कळत नाही. ठीक आहे, ऐकत नाही तर ऐकत नाही, सोडून दे, माझ्या मनासारखं होत नाही, जाऊ द्या. हा तिसरा उपाय आहे हेकेखोरपणा सोडून द्यायचा. चौथा आहे माघार घेण्याची वृत्ती असली पाहिजे. खूप ठिकाणी वादविवाद होतात, माझं तुझं होतं, कशाला तू शहाणा, तुझा बाप शहाणा, तुझं खानदान शहाणा, मी माघार घेतो. यानं हे माघार घेण्याची प्रवृत्ती जोपासली ना त्याला कधी टेन्शन येत. नाहीतर ते काय होतंय, मी फार हुशार आहे, मी फार छान आहे, मी आमका आहे, अरे कसला मी आमका ढमका. जिथं ब्रह्मांडामध्ये ही आपली पृथ्वी सुईच्या टोका एवढी आहे म्हणतात, तिथं माझी तुमची काय हातात आहे?
पण नाही, मला वाटतं मी वामका आहे, मी धमका आहे, मग ते करून माघार घ्यायची नाही, माझं झालं पाहिजे. तिथं पण आपल्याला काम करणार होतं, समोरचं ऐकत नाही, आपल्या मनासारखं होत नाही, आपली झोप मोड होती, जीवन जात नाही, हळूहळू हळूहळू आपण डिप्रेशन मध्ये झालो. त्याच्यामुळे हा चौथा विषय तुम्हाला सांगितला, माघारी वृत्ती जोपासली पाहिजे. नंतर पाचवा आहे तडजोड करणे. तडजोड करायला शिकलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी शेतीची भांडणं आहेत, भाऊभाजीतली भांडणं आहेत, मित्रमित्रातली भांडणं आहेत, व्यवहाराची भांडणं आहेत. अख्खं आयुष्य गेले लोक. आमच्या आजूबाजूला आमचं गाव, माझं गाव खेडं आहे, मी बघितलं कित्येक लोक बरबाद होऊन गेले. पण तडजोड केली माणसांची. 70-80 वर्ष जगाचा माणूस 30-40 मध्ये गेला डिप्रेशन, पण तडजोड नाही केली. तडजोड करायला शिकलं पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. आपण काही ब्रह्मदेव नाही. ठीक आहे, माझ्या मला वाटलं होतं असं असं होईल, पण होत नाही. ठीक आहे, आपण तडजोड करू, तू समाधान, मी समाधान. तर हे आपण तडजोड करायला शिकलं पाहिजे, हा एक महत्वाचा विषय आहे. त्यानंतर वाटाघाटी. वर्षोच्या वर्ष अख्खं आयुष्य भांडणं चालूच आहेत, कधी ते एकत्र बसणार नाहीत, चर्चा करणार नाहीत, वाटाघाटी करणार नाहीत, त्याच्यातून मार्ग काढणार नाहीत. तो वाटाघाटी करायला शिकलं पाहिजे, हा एक त्याच्यातला चांगला उत्तम मार्ग तुम्हाला सांगतो. त्यानंतर पर्याय व्यवस्था करायला आपण शिकलं पाहिजे. आज मला विमान घ्यायची इच्छा झाली, माझ्या 10 पिढ्या जरी जमल्या तरी मी विमान घेऊ शकणार नाही. मी कशाला मी विमान घेऊ शकत नाही, मी मोटरसायकल घेऊ शकतो. मोटरसायकल घ्यायचं खुश व्हायचं. की अशा पद्धतीने जर आपण वाटाघाटी केल्या मनाशी यांच्यासाठी, तर आपल्याला त्याचा ताण कमी होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा तुम्हाला सांगायची, पर्याय व्यवस्था करायला शिक. पर्याय व्यवस्था करायला न शिकल्यामुळे सुद्धा, मी आज मुंबईला जायचो, मी एअरपोर्टला गेलो, माझं विमान चुकलं, परेशान. विमान चुकलं, विमान चुकलं, बॅगा आपटणार, लोकांना शिवाय देणार, ड्रायव्हरला शिवाय घालणार, ह्याला शिवाय घालणार. विमान चुकलं ना, दुसरं रेल्वे आहे ना, रेल्वे नसेल तर बस आहे, ट्रॅव्हल्स आहे, पर्याय आहेत ना त्याच्यातून. मला टेरिकाचा शर्ट पाहिजे म्हणून मी बसलो आणि मला ते मिळत नसेल तर मी किती ताण घेऊ. टेरलिंगचे मिळत पाटांचं घेऊ ना, शेवटी अंगच टाकायचे. म्हणजे हे जर आपण पर्याय मार्ग लवकर शोधला तर आपला ताणतणाव त्यामध्ये बऱ्यापैकी कमी होतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक आधार. मला काय झालं, मी जर रात्र दिवस घरात बसलो तर उपचार होणार नाही, माझ्या मनाला शांती मिळणार नाही. त्यासाठी मला सामाजिक आधार घ्यावा लागेल, बाहेर पडावं लागेल. माझे पाहुणे रावळे असतील, मित्र असतील, समाजाचे कोणी लोक असतील, त्यांच्याशी मला बोलावं लागेल, त्यांच्यात मिसळावं लागेल, त्यांना आधार द्यावा लागेल, त्यांचा आधार घ्यावा लागेल. तेव्हा माझं ताणतणाव कमी होईल. त्यानंतरचा पुढचा विषय येतो सगळ्यात चांगला. तुमच्या आमच्यासाठी ताणतणाव जर घालायचा असेल तर काहीतरी छंद, आवड जोपासली पाहिजे. आज मी जर गाणे ऐकायला लागलो तर बाजूला म्हणजे हे काय माणूस गाणे ऐकायला लागलो. अरे गाणे ऐकायला म्हणजे तुम्हाला सांगतो मी, औषधोपचारापेक्षा प्रभावी साधन आहे. कुठले संगीत ऐका तुम्ही, कुठल्याही भाषेतले गाणे ऐका. तुम्हाला सांगतो कधी कधी तर आम्ही ज्या भाषा आम्हाला समजत नाही त्या भाषेतले गाणं ऐकतो. तुम्ही बघा कधीतरी तेलुगू, तामिळ, कन्नडा गाणे ऐकून, भाषा कळत नसेल तरी त्याचं म्युझिक एवढं चांगलं असतं तुम्हाला आनंद देऊन जातो. तर हे असे छंद आपण जोपासलं पाहिजे, कारण आपल्याला अनेक ताणतणावाला सामोरं जावं लागणार आहे. त्यानंतर आजकाल काय झालं की मद्य आणि धूम्रपानाचं फार सवय झाली. मला काय टेन्शन आलं, बिडी सिगरेट जरा टेन्शन आलं, मला भरले जरा कला टेन्शन आलं, मला 2-2 पेग मारू चला का आता टेन्शन आलं. मद्य धूम्रपान हे ताणतणाव नियंत्रणाचं साधन नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे परत तुम्हाला अगदी धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून दूर राहायचं. टेन्शन आलंय पुस्तक वाचा, ताणतणाव आलाय गाणे ऐका, भक्तिगीत ऐका, भजन करा, कीर्तन करा, मित्रात जा, काय करा, बाकी मद्यपान धूम्रपान सोडून काही करा. तर ह्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहावं लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, मी माझ्या 20-22 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये अनेक आत्महत्या बघितल्या. त्यातल्या 80% आत्महत्या हे फक्त ते बोलले नाहीत कुणासमोर म्हणून झालेले.
व्यक्त झालं पाहिजे कुणाकडे, आणि त्यासाठी चांगले मित्र असले पाहिजे. म्हणून तुम्हाला 12-13वा मुद्दा सांगतो, तुम्ही मित्र जोडा. कुठल्या धर्माचे, कुठल्या पंथाचे आहे, गरीब आहे, श्रीमंत आहे, काय नाही, मित्र हा मित्रच असतो. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं, यार मला हा प्रॉब्लेम आहे, मित्राला कसं सांगू, त्याला काय वाटेल, काय वाटणार आहे, सगळे जगाचेच पद्धत आहे, जगामध्ये काही प्रश्न येणार आहे. तुम्हाला कमी जास्त वाटण्याचं काही कारण नाही, म्हणून मित्र जोडा, तुमचं मन लगे हलकं होऊन जाईल. आणि कुणाला काही वाटलं तर वाटू द्या. कुणाला काहीतरी वाटेल म्हणून न बोलता मनातल्या मनात घुटमटून राहणं, मनातल्या मनात झुरून जाणं. तुम्हाला वाईट असेल, ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे, चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. त्या चितावर एक जर टिंब दिलं तुम्हाला, आहे त्याला रस्ता ओलांडता येत नाही, तुम्ही त्यांचा हात धरा पलीकडे, तुम्हाला सुद्धा आनंद मिळतो, तुम्ही मदत केली. तसं समाजामध्ये आता एवढे प्रश्न निर्माण झाले, आपल्या परीने काहीतरी मदत करत राहायची कुणाला पण. म्हणून मी प्रत्येक माझे जिथे जिथे व्याख्यान होतात किंवा भाषण होतात तिथे मी सांगत असतो की सामाजिक कार्यामध्ये भाग घेतला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. आणि ही मदत करताना प्रत्येकाने इतरांना मदत करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला पाहिजे. पण सिंहाचा वाटा उचलता येत नसेल तर किमान खारीचा वाटा तरी प्रत्येकाने उचलला पाहिजे. आणि हे उचललं की आपल्याला आनंद मिळतो, ऑटोमॅटिक आनंद मिळतो. तर ही मदत करायची प्रवृत्ती पण तुम्ही जोपासा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आपल्या आजच्या परिस्थितीमध्ये योगा प्राणायाम, 14 नंबरचा मुद्दा मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. कारण योगा प्राणायाम हा आजच्याच कालावधीसाठी नाहीये, पूर्ण आयुष्यभरासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण नको त्या गोष्टीवर चर्चा करता करता 2-2 तास घालतो. उन्हे दुने, भावभावकीतली भांडणं, राजकारण, हे अमुक धनुक, कशावर काय काय बोलत बसतो घंटे त्या घंटे, त्याचा आपल्याला काही फायदा राहत नाही. ह्या वेळेमध्ये जर आपण योगा आणि प्राणायाम केलं तर तुमच्या शरीरामध्ये क्रांती होऊन जाईल. तर त्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपण सगळ्या सवयी कसं लावून घेतो, आपल्याला चहाची सवय आहे, कुणाला कशाची असेल, कुणाला कशाची असेल, सगळ्या सवयी ज्या आहेत त्या सवयी जशा लावून घेतल्या ना, तशा ह्या सवयी लावून घ्यायच्या योगा प्राणायाम, त्या सवयी सोडून द्यायच्या. बघा मग कसं आयुष्य तुमचं बदलून जाईल. आणि सगळ्यात महत्वाचा 15वा मुद्दा जो आहे तो म्हणजे आपला आहार, निद्रा. जे काही आपला आहार आहे, म्हणजे आता आहार काही फार मोठा हाय फाय असलं पाहिजे असं काही नाही. म्हणजे आहार म्हणजे मला मी श्रीमंत असलं पाहिजे असं, मी गरीब आहे, माझ्या गरिबीमध्ये मी जे काही खातो ते व्यवस्थित खाल्लं पाहिजे, वेळच्या वेळात खाल्लं पाहिजे, व्यवस्थित झोप घेतली पाहिजे आणि प्रसन्न राहायचा प्रयत्न केला पाहिजे. काही हो ठीक आहे, होणार आहे, मी याच्यातून मार्ग काढतो. तुमचं 75% यश तिथंच आहे. काय कसं झालं, आता माझं कसं होईल म्हणजे की तुमचं 100% अपयश ठरलेलंच आहे. म्हणून या कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून तुम्ही इथं राहत असताना तुम्ही इतरांना सुद्धा शक्ती द्या. जे ऍडमिट आहेत, जे कोरोनाग्रस्त झाले किंवा इतर कुठल्याही संकटाच्या वेळेस तुम्ही कुणालाही तुमच्या ओळखीचा असो, पार्टीचा असो, जात्यातला असो, जातीचा असो, धर्माचा असो, नसो, काय असो, हिंमत द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला बाकी काय करता येत नसेल ना तर तुम्ही मानसिक आधार द्या. पण मानसिक आधार हा सगळ्यात महत्वाचा घटक आपल्या जीवनामध्ये आहे. आपल्याकडे आता अक्कलकोटला स्वामी समर्थाचं मंदिर आहे. स्वामी समर्थाच्या फोटोमध्ये खाली लिहिलेलं असतं प्रत्येक ठिकाणी. त्यांचा मूल मंत्र आहे, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. लाखो लोकांचं कल्याण झालेलं एका वाक्यामध्ये. आणि तेच वाक्य आपल्याला आता प्रत्येकासाठी ठीक आहे. आता राऊत साहेब आहेत, राऊत साहेबांना काय अडचण आली, मी त्यांना काही मदत करू शकणार नाही, माझी आर्थिक परिस्थिती नाहीये, माझ्याकडे वेळ नाहीये, ती फार मोठी माणसं आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू. तरी पण मी म्हणला काय घाबरू नका, मी आहे तुमच्या वेळ कसं घाल. त्याला बघायला लागत त्यांना कशी म्हणते. तुमचे जे दवाखान्यामध्ये आहेत, ऍडमिट आहेत, कोविड केअर सेंटरमध्ये आहेत, त्यांना तुम्ही फोन करा, मोबाईल करा, त्याला फक्त काय नाही घ्यावर काय कारण नाही, काही होत नाही, मी आहे याबरोबर. तिथं लगेच ब्लड सर्क्युलेशन पॉझिटिव्ह होतं. आणि व्यवहारामध्ये, संसारामध्ये सुद्धा एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे, जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये वाईट केमिकल तयार व्हायला लागतं. हे मी नाही सांगत, शास्त्रज्ञांना प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. मी जेव्हा आनंदी असतो, सकारात्मक विचार करायला लागतो, तेव्हा माझ्या शरीरामध्ये चांगलं रसायन निर्माण व्हायला लागतं. तुम्ही बघा, तुम्ही मनसोक्तपणे हसून बघा, तुम्हाला लगेच प्रसन्न वाटायला लागेल.
ऑटोमॅटिक ती एनर्जी मधून यायला लागते. तुम्ही रडा, कोणाचा तरी चाड्या चपाट्या करा, काहीतरी निगेटिव्ह विचार करा आणि थोडा वेळाने बघा लगेच तुम्हाला सुद्धा असं बरोबर आल्यासारखं वाटतं. ही निसर्गाची ईश्वरीय देणगी आहे आपल्या शरीरासाठी आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला कुठल्याही निगेटिव्ह परिस्थितीमध्ये राहण्याची गरज नाही आणि तुमचा आजार नक्की बरा होणार आहे. तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या हृदयाला, आपण कसं मोबाईलला वगैरे कमांड देतो, कॉम्प्युटरला कमांड देतो, बटन दाबतो, लाईट दाबतो, तसं आपल्या शरीराला, मनाला कमांड द्यायची की मी 100% बरा होणार आहे. मी सध्या सुद्धा 100% ठणठणीत आहे. मला काही झालं नाही, मला काही होणार नाही. तुम्ही ह्याचा ढोक करा आणि हा जयघोष तुम्ही तुमच्या मनामध्ये जर करत राहिले ना, मी तुम्हाला सांगतो, डॉक्टरांच्या साक्षीने सांगतो, तुम्हाला औषध उपचाराची गरज नाही. आणि या पद्धतीने तुम्ही करावं यासाठी हा सगळा प्रपंच या ठिकाणी चाललेला आहे. तुम्ही सगळेजण आनंदी राहा. ह्याच्या या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर तुम्ही म्हणा, साहेब मला कधी कधी फार निगेटिव्ह होते, मी काय करू? कधी कधी बसल्या बसल्या आता तुम्ही सांगितलं सगळं, व्यायाम करा, पोषण आहार घ्या, निद्रा करा, गाणे ऐका, चित्रपट बघा, हे सगळं लेंदी आहे, फार वेळ लागतो. मला आता बसल्या बसल्या मी बोर झालोय, आता मला निगेटिव्ह आलं, मी काय करू? तात्काळ उपाय त्यासाठी तुम्हाला मी 2-3 मुद्दे सांगतो. तुम्ही बसले, तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आले, टेन्शन आलं, भीती वाटली, तुम्ही तिथून लगेच उठायचं, दुसरीकडे जायचं, जागा बघा. तुम्ही उद्या परवा प्रयोग करून बघा. तुम्हाला असं काय जरा वाटलं ना निगेटिव्ह, तुम्ही तिथून उठा, दुसरीकडे जा, तुमचं 50% टेन्शन कमी होईल. त्याच्यानंतर लगेच तुम्ही एखादं गाणं ऐकायला लावा, गाणं लावा, मोबाईलवर लावा, कशावर लावा, गाणे किंवा ते काय लागलं की त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून जा. दुसरं, तिसरं, लगेच तुम्हाला वाटायला लागलं, टेन्शन आलं, काहीतरी निगेटिव्ह मनात विचार यायला लागले, की लगेच कुठल्या तरी मित्र मैत्रिणीला फोन लावा. काय कशावर बोलायचं ते बोला, 5-10 मिनिटं, तुमचं सगळं टेन्शन रिलीज होऊन जाईल. 3, शेवटं हे काहीच करायला तुम्हाला साधन नाही तर तुम्ही लगेच प्राणायाम सुरू करा. बसल्या बसल्या काय जे काय करता येईल तुम्ही करा. 5-6 मिनिटांमध्ये तुमचं सगळं टेन्शन रिलीज होऊन जाईल. हे 3-4 जरी उपाय केले तर तात्काळ तुमचं टेन्शन रिलीज होऊन तुम्ही एकदम फ्रेश आहात. आणि करून बघा. हे काय म्हणजे सांगण्याच्या किंवा भाषणाच्या गोष्टी नाहीये. काही कोविड केअर सेंटरमध्ये मी हे सगळं सांगितल्यामुळं व्हिडिओ साहेब काही मला बक्षीस देणार नाहीत किंवा मला पगार वाढवून देणार नाही. पण हे तळमळ आहे की आपण हे सगळं केलं पाहिजे, प्रयोग करून बघितलं पाहिजे, स्वतः अनुभव घेतला पाहिजे. तुम्हाला हे सगळं सांगितल्यावर तुम्हाला वाटेल ह्या साहेबाला काहीतरी काम नसेल ऑफिसमध्ये म्हणून इथे भाषण दिले असं तुम्हाला वाटत असेल. हे काहीतरी सांगितलं, हे माझ्या सांगण्यावर विश्वास नका ठेवू. तुम्ही हे करून बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही जिथं कुठं राहिला, तुम्ही कुठून आले मला माहिती नाही, मी कुठून तरी आलो, पण तुम्हाला 4-6 महिन्यांनी 4-2 वर्षांनी तुम्हाला जेव्हा चांगला अनुभव यायला लागेल तेव्हा माझे आठवण तुम्हाला निश्चितपणे येईल. आणि त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही ताणतणाव व्यवस्थापन हा आम्ही प्रत्येक ठिकाणी आता रेडिओच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, फेसबुक लाईव्हचे 2-3 कार्यक्रम आहेत. इथे झाले असं आणखी काही प्रत्येक ठिकाणी जाणं मला शक्य नाही. आता इथे हेडक्वार्टरला होतो म्हणून मी आलो. मला प्रत्येक तालुक्यात जायची इच्छा पण मला जाणं शक्य नाही. तर मग मी आता माझी एक कॅसेट तयार करतोय की असंच जाऊन लाऊडस्पीकरवरती लावायचं. ग्रामपंचायतच्या लाऊडस्पीकरच्या माध्यमातून सगळ्या गावकऱ्यांना आम्ही ऐकतोय, कारण ही गरज आहे आता सध्याची. काही संत महात्मे साधू पुरुष यांना पण आम्ही निमंत्रण केले की तुम्ही तुमच्या मताने सांगा. मी काही एकटा सगळ्या जिल्ह्यात करणार नाही. मी काही साधू संत महात्मा काही पुरुष नाही. जे काही वाचलं, ऐकलं, पाहिलं ते जमा करून तुम्हाला सांगितलं. तर अशा ठिकाणी काही कीर्तन असेल, प्रवचन असेल, व्याख्यान असेल, त्याच्या माध्यमातून लोकांची एनर्जी वाढवणे, लोकांचा आत्मविश्वास बळकावणे, आत्मविश्वास बळावणे आणि तुमचा विश्वास. परवा मला ते आपले गोष्टी कारंडे साहेबांनी व्हॉट्सअपला एक स्टोरी पाठवली. आपलं ते विपश्यनाचं तिथे झाला असं ना कारंडे साहेबांच्या कार्यक्रम, त्यांनी मला मेसेज टाकला लांब बसत. तर त्याचं हेडिंग होतं विश्वासाची गोळी आणि कोरोना. आणि त्या सगळ्या त्या गोष्टीचा सार होता की कोरोनामध्ये औषध उपचारापेक्षाही जर कुठली गोळी महत्वाची असेल तर ती विश्वासाची गोळी. आणि ही विश्वासाची गोळी तुम्ही रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढं खा. डॉक्टर मला नंतर म्हणतील ही कुठली गोळी तुम्ही सांगताय नाही, पण मी जाहीरपणे सांगतो तुम्ही विश्वासाची गोळी खा, आत्मविश्वासाची गोळी खा
आणि जेवढा विश्वास आणि जेवढा आत्मविश्वास तुमच्यामध्ये जाल, जेवढ्या गोळ्या तुम्ही खाल त्याच्यात, तेवढं तुम्ही लवकर बरे व्हा, तुमच्या आजूबाजूचे लोक बरे होतील, सगळा समाज सुदृढ होऊन जाईल तुमच्या माध्यमातून. आणि हे करावं एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपण सर्वजण लवकर तंदुरुस्त होणार आहात, झालेले आहात, होणार आहात. ही कुठली काळजी करण्याची गरज नाही, कुटुंबाची काळजी करायची गरज नाही, सदस्याची काळजी करायची गरज नाही, आपली काळजी करायची गरज नाही. कर्ता कर्मचा तो आहे. म्हणजे एका वीरशैव संप्रदायामध्ये एक अभंग आहे, आम्ही बाहुल्यांच्या जाती सूत्रधोरी तुझे हाती. बाहुल्या बघितलेत ना आपण ते नाचणार, तसं ते संत लिहितोय, आम्ही बाहुल्याच्या जाती सूत्रधोरी तुझे हाती, जसे नाचविशी देवा तसे नाचू सदाशिवा. जे जे संत म्हणतात ते देव नाचवणार तर सकारात्मकच नाचवणार आहे, तू नकारात्मक कधीच नाचवणार नाही. फक्त गरज आहे विश्वासाची. परत तुमच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या ज्या कोणी ईश्वरावर तुम्ही म्हणता त्या ईश्वरावर विश्वास ठेवा. तुम्ही जर नास्तिक असाल, कुठल्याच ईश्वरावर तुम्ही मानत नसाल, तर तुम्ही निसर्गावर विश्वास ठेवा. ते तुमचं जे करणार आहे ते भलंच करणार आहे, चांगलंच करणार आहे. म्हणून कुठलाही नकारात्मक विचार न घेता, कुठलाही ताणतणाव न घेता, कुठल्याही दडपण मनावर न घेता स्वच्छंद मनानं राहा, आनंदी राहा, स्वतः आनंदी राहा, इतरांना आनंद द्या. जर वाटायचंच असेल तुम्हाला तर आनंद वाटा आणि सगळं जग आनंदीमय आनंद करा. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. चिता मेलेल्या माणसाला